काही दिवसाआधीच आपण एक पॉडकास्ट घेतला होता आणि त्यामध्ये आपण पाकिस्तानमधील जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती POK व्याप्त जे काश्मीरचा भाग होता तिथल्या लोकांच्या समस्या आणि त्या समस्येतून निर्माण झालेलं आंदोलन आणि त्या आंदोलनातून सरकारविरोधी तयार झालेलं जनमत आणि भूमिका ह्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. काहीचा तसाच प्रकार आता बलुचिस्तानमध्ये देखील निर्माण झालेला आहे, किंबहुना तो बऱ्याच वर्षापासूनचा आहे, पाकिस्तानच्या निर्मितीपासून देखील. तर नेमका हा प्रकार काय, बलुचिस्तान नेमकं काय, बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित कोणी केलं, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. मी ॲडव्होकेट नागसेन नाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचे बोल. मित्रांनो, 1947ला पाकिस्तान स्वातंत्र्य मिळालं आणि त्याबरोबरच जो पाकिस्तानमधला बलुचिस्तान हा जो भाग आहे त्या भागातील नागरिकांची तेव्हापासूनचीच स्वतंत्र राष्ट्राची मागणी होती. का तर पाकिस्तानकडून मिळणारी वेगळी वागणूक किंवा पाकिस्तानचं त्यांच्याकडे असणारं दुर्लक्ष आणि त्याबरोबरच बलुचिस्तानमध्ये जी साधन संपत्तीने नैपुण आहे, म्हणजे विविध खनिजे म्हणा, विविध तेल म्हणा किंवा वायू म्हणा, तर या खनिज संपत्तीच्या माध्यमातून पाकिस्तान एक प्रकारे प्रगतीकडे जात होतं. परंतु त्या तुलनेत त्या बलुचिस्तानला ज्या सुविधा द्यायला पाहिजेत किंवा ज्या सेवा द्यायला पाहिजेत ॲज अ सरकार म्हणून ते पाकिस्तानने सपशेल नाकारलेलं होतं किंवा त्या पुरवल्याच नाही. त्यांना पाकिस्तानच्या बाहेरच्या राष्ट्राचा नागरिक आहे अशा प्रकारची वागणूक त्या प्रांतामधील लोकांना देण्यात येत होती. त्यामधूनच त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि पाकिस्तान विरोधी भूमिका तयार झाली. नुकतेच काही दिवसाआधी जे बलुचिस्तानमधील BLA आहे, म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, यांनी बलुचिस्तानला स्वतःचं राष्ट्र म्हणून घोषित केलेलं आहे. आणि ते एवढ्यावरच थांबलेलं आहे, तर त्यांनी बलुच रिपब्लिकन आर्मीने स्वतःचे चलन, स्वतःच्या राष्ट्राचा नवीन ध्वज आणि राष्ट्रगीत देखील घोषित केले आहे. आता या सर्व गोष्टीमुळे पाकिस्तान आणखीन अडचणीमध्ये आला आहे किंवा चिंतेमध्ये आलेला आहे. धार्मिक नेते जे आहेत मौलाना फैजुर रहमान यांनी नुकतेच एक व्हिडिओच्या माध्यमातून विधान केले होते आणि त्यांनी म्हटलेलं होतं की पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधला जो भाग आहे तो जवळपास 85% भागावरती जे बलुच आर्मी आहे, बलुच लिबरेशन आर्मी यांनी ताबा मिळवलेला आहे आणि तिथून पाकिस्तानी सैनिकांना माघारी परतवलेलं आहे. आणि त्याबरोबरच त्या भागावर पाकिस्तानचा आता कुठल्याही प्रकारचा ताबा राहिलेला नाही. आणि शिवाय जे असीम मुनीर आहे, तर असीम मुनीर यांचा देखील त्या बलुचिस्तानवरचं जे वर्चस्व होतं किंवा त्याच्यावरचं त्यांचं जे कंट्रोलिंग होतं ते कंट्रोलिंग संपलेलं आहे आणि तिथे प्रामुख्याने बलुच लिबरेशन आर्मीने आपला दबदबा तयार केलेला आहे. अशा प्रकारचं वक्तव्य पाकिस्तानमध्ये धार्मिक नेते फैजुर रहमान यांनी मांडलेलं होतं. यावरूनच आपल्याला हा तर्क लावता येईल की एकंदरीत वास्तविकता काय आहे. शिवाय बलुच रिपब्लिक आर्मीने देखील सांगितलेलं आहे की 85% भागावर आमचा कब्जा आहे आणि उर्वरित जे 15% भूभाग आहे जिथे काही प्रमाणामध्ये का असेना पाकिस्तानचं सैन्य आहे ते आम्ही डिसेंबरपर्यंत तिथूनही त्यांना परतून लावू आणि आम्ही आमचं स्वतंत्र राष्ट्र जे आहे बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू. अर्थात त्यांनी जरी हे स्वतंत्र राष्ट्राची स्वतःच्या राष्ट्राची जरी त्यांनी जाहीर घोषणा जरी केली असली तरी त्याला पाकिस्तानने म्हणा किंवा इतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्याही प्रकारचा थारा त्याला दिला गेला नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही. तर एकंदरीत बलुचिस्तान हा विषय POK सारखाच आता पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरलेला आहे किंबहुना आव्हानात्मक ठरलेला आहे. आपल्याला आजचा एपिसोड कसा वाटला आहे नक्की मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कराच.